नमस्कार सर्वांना. कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. एम-पी-एस-सी कंबाईन पूर्व परीक्षा 2025 ही 4 जानेवारी 2025 रोजी पार पडली. या परीक्षेची संभाव्य उत्तराची सिरीज आपण चालू केली आहे. पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अनुक्रमे भूगोल आणि इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र ह्या विषयाचे संभाव्य उत्तरे आपण डिस्कस केली होती. आजच्या सत्रात आपण इतिहास या विषयाच्या प्रश्नांना हात लावणार आहे. तर माझ्याकडे बी सेट आहे आणि त्यात पहिल्या प्रश्नापासून 1 ते 10 असे अनुक्रमे इतिहास या संदर्भातील प्रश्न आहे आणि इतिहास या विषयावर एकूण 10 प्रश्न यावेळेस विचारलाय. एम-पी-एस-सी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी अभ्यास हा त्यांचा झालेला असतो आणि त्याच अभ्यासावर ह्या परीक्षेमध्ये कमी जास्त प्रमाणात 8 प्रश्न असे आहे की ज्यांची उत्तरं आपण हमखास सोडू शकतो. 2च असे प्रश्न होती ज्याला एक थोडीशी डेप्थ नॉलेज आणि थोडंसं लॉजिकल उत्तरं अपेक्षित होती. तरी बघूया आपण. पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन करून मजुराची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. बरोबर आहे. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज ही संस्था स्थापन केली. अगदी बरोबर आहे. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले. हे नाशिक नसून पंढरपूर आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी वीरा शिंदे यांनी डिस्प्लेस क्लासेस मिशनची स्थापना केली. हे पण बरोबर आहे. म्हणून ह्याचं सी हे उत्तर चुकीचं आहे आणि ए बी डी उत्तर आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए बी डी. 4ही सेंटेन्सवर आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेत PYQ विचारले आहे. त्याच्यामुळे हा पण इझी प्रश्न होता. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. तर आपल्याला माहित आहे देशद्रोह आणि राजद्रोहाचा खटला लोकमान्य टिळकावर दाखल करण्यात आला होता आणि त्या खटल्यामुळे त्यांची रवानगी ही मंडळांच्या तुरुंगात झालेली आपल्याला दिसून येते. आणि मुझफ्फर बॉम्ब खटला हा जेव्हा घडला त्या संदर्भात टिळकाने जहालपणे वृत्तपत्रात 2 या 3 लेख अग्रेसिव्ह लिहिले होते. त्याच्यामुळे ब्रिटिश हे त्यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी किंवा त्यांना अडकाव करण्यासाठी तग धरून होते आणि त्यांच्या या लिखाणावर काहीतरी ऍक्शन म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. त्याच्यामुळे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. दुसरं बघूया. तिसरा प्रश्न आहे. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या अध्यक्षतेखाली झाले? आयोगाचा सर्वात महत्वाचा टॉपिक आणि अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा घटक INC इंडियन नॅशनल काँग्रेस यांची एस्टॅब्लिश इयर, पहिले 5 अधिवेशन हे MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पाठच आहे. तर ह्यांचं तुम्हीच उत्तर सांगू शकता. अचूक जोड्या बघा. PYQ बेस क्वेश्चन आहे. भारतीय शिवशासनाचा कायदा 1858 रोजी या कायद्याने भारत मंत्री ह्या पदाची निर्मिती करण्यात आली होती. भारतीय काउन्सिल ऍक्ट 1999 ला मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ निर्माण झाले होते. भारत सरकार कायदा 1919 नुसार प्रांतात द्विदल शासन पद्धती लागू झाली होती आणि भारत सरकारचा कायदा 1935 जो सर्वात महत्वाचा मानला जातो त्यात केंद्रात द्विदल शासन पद्धती निर्माण झाली होती. या अनुसार आपण बघितले तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 4 1 3 5. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हा पण PYQ आहे. आळीपाळीने कुठे पण आपल्याला हे क्वेश्चन विचारले आहे. लाईक भिल्लाचा उठाव असेल तर सर्वांना माहित आहे तो खानदेश महाराष्ट्रात झालाय. मोपलांचा उठाव जो मलबार एरियातल्या भागात झालाय जो की केरळमध्ये आहे तर तो तिथे झालाय. कोलांचा उठाव हा बंगालमध्ये झाला आहे. संताळाचा उठाव हा बिहारमध्ये झालाय. तर त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 3 4 1. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 1857च्या उठावानंतर बंगालमध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाळा विरुद्ध उठावात यश मिळवण्याचे कारण कोणते आहे? तर त्यांनी ऑप्शन दिलं आहे उपक्रमशीलता व सहकार्य, दुसरं दिलं आहे संघटना व शिस्त आणि तिसरं त्यांनी दिलं आहे मळेवाळ्यात पडलेली फूट आणि चौथा ऑप्शन आहे हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. अत्यंत डीप आणि कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे याचं योग्य उत्तर आयदर ए
किंवा आयदर 2 म्हणजे पर्याय क्रमांक बी सी डी असेल किंवा पर्याय क्रमांक ए बी डी असेल. तर आपण हा क्वेश्चन आयोगाच्या आन्सर कीनुसारच चेक करणार आहोत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे सॉरी. मुकुंदराव पाटील, वारा कोठाळे, भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे ब्राह्मणोत्तर चळवळीनंतर स्थापन केलेल्या वृत्तपत्राविषयी हा प्रश्न आहे आणि याच्यावर ग्रुप सी असेल, मुख्य पूर्व असतील, यावर आयोगाने वन लाईनर क्वेश्चन विचारले आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळता येईल की श्रीपतराव शिंदे यांनी विजयी मराठा स्थापन केला आहे, मुकुंदराव पाटील यांनी दिनकर मित्र स्थापन केलाय, वारा कोठाळी यांनी जागरूक आणि भगवंत पाळेकर यांनी जागृती. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 4, 3, 2, 1. हा पण अत्यंत बेसिक क्वेश्चन होता. पुढे प्रश्न बघूया. राजश्री छत्रपती शाहू महाराजा संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असं त्यांनी विचारलं आहे. पहिला पर्याय आहे सक्तीचे व मोफत शिक्षणाचा कायदा केला, एकदम राईट आहे. विविध कलाकारांना आश्रय दिला, ऍब्सोल्युटली राईट. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, अगदी बरोबर आहे. आणि कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना केली. काही सांगण्याची आवश्यकता नाही. MPSC विद्यार्थ्यांना सर्वात जास्त पाठ असलेला हा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ABCD. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटेक कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही? तर आपल्याला माहित आहे आयटेक ही 1920 रोजी लाला लजपत राय यांनी स्थापन केलेली सर्वात जुनी कामगार संघटना आहे. त्याचे अनुक्रमे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते, दुसरे CR दास, त्याच्यानंतर अनुक्रमे सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू आणि त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस हे देखील होते. ऑप्शनमध्ये ए हा BT रणदिवे हे यांनी अध्यक्षपद भूषवले नाही, त्याच्यामुळे याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, A. उत्तरात ए इथे दिलाय, त्याच्यामुळे एक प्रश्न सोडवण्याच्या घाईघाईत भरपूर मुलं ए टिक करून येतात, पण आयोगाने एक ट्रिक म्हणून आपल्याला चौथ्या ऑप्शनला ए दिला आहे. तर मेक शुअर की तुम्ही चौथा ऑप्शन गोल करून आले असणार. 10वा प्रश्न आहे डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर अगेन हा क्वेश्चन सुद्धा खूप डीप आहे आणि ह्याला विशिष्ट एक स्पेशल अभ्यासाची गरज होती, कारण की उपलब्ध असलेल्या मटेरियलमध्ये कुठेही ह्या प्रश्नाचा परामर्श होत नाहीये. तर आपण आयोगाच्या कीमध्ये वाट बघूया. अशा प्रकारे 10 पैकी एक 2 प्रश्न सोडले, म्हणजे प्रश्न क्रमांक 10 आणि माझ्या मते प्रश्न क्रमांक 6 असे 2 प्रश्न सोडले तर ऑलमोस्ट आपण 10 पैकी 8 क्वेश्चनला आपण टच करू शकतो. त्याच्यामुळे क्वाईट इझी इतिहासाचा पेपर होता. तर आपण असं बघूया. तरी तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. काही अडचण असल्यास तुम्ही कौशल्य इन्स्टिट्यूटला सोशल मीडियातर्फे संपर्क साधू शकता. थँक्यू.